आणि मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा अशी नवीन रेसिपी शेअर करणार आहे, जी की गरम मसाला मी कसा बनवते घरच्या घरी। ह्याच्या आधी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता, आईने तेव्हा बनवला होता। तर त्यानंतर मी घरच्या घरी जसं म्हणजे गरम मसाला जो असतो तो मी घरी बनवते, तर ती आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे धने भाजून घेते। हे कसे साफ केलेले आहे त्याच्यामुळे काही एवढे ह्याच्यात घाण नाही वाटत आहे मला। मग हे धने असे चांगले थोडेसे भाजून घ्यायचे। मंद आचेवरती गॅसची फ्लेम थोडीशी स्लो ठेवायची आणि मग हे धने भाजून घ्यायचे। तर मागच्या टायमिंगला आईने म्हणजे जो गरम मसाला बनवला होता ना, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता। तर ती रेसिपी आईकडून मी शिकलेली, तर आईकडून जी रेसिपी शिकली तर ती मी तुमच्यासोबत आता परत एकदा शेअर करते। आणि गरम मसाला कसा जेवणामध्ये वापरायला आपल्याला बरा पडतो आणि थोडंसं टेस्ट चांगली येते। आता काय श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आता नॉनव्हेजचं नाव नको घ्यायला, पण बाकी इतर जेवणामध्ये आपण गरम मसाला वगैरे आपण थोडा थोडा वापरतो। आपल्या मालवणी मसाल्यामध्ये पण आहे, पण थोडंसं कधी नाही कधीतरी लागतो, त्याच्यामुळे मी हा असा बनवून ठेवते। तर जे मेजरमेंट सगळं सांगितलेलं आहे ना, तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही नक्की चेक करा। आणि अशा पद्धतीने थोडंसं स्लो गॅसवरती हे सगळं भाजून घ्यायचं। तर हे इथे आता धने चांगले भाजून झालेले आहेत। थोडक्यात साहित्यामध्ये आपण बनवू शकतो हा गरम मसाला। म्हणजे जे आता कसं खसखस वगैरे किंवा हे नाही टाकलात तरीही चालेल, पण आपण ह्या ज्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो गरम मसाला। आणि थोडंसं स्लो गॅसवरती आपण हे करून घ्यायचं, चांगलं असं भाजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कसं थोडंसं चांगले भाजले जातात। नाहीतर मग आपण फास्ट गॅस केला ना तर ते थोडेसे जळण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे थोडं स्लो गॅसवरतीच मी भाजून घेते हे चांगलं। आणि आता हे थंड व्हायला मी पहिल्यांदा ह्या परातीमध्ये ठेवते आणि त्याच्यानंतर मला सगळं हे पटपट काढून घेते, जसं जसं भाजून होईल तसं। आणि नंतर मला लास्टला मी हे कॉटन कपड्यावरती एका टाकून घेते। गावाला कसं सुपामध्ये वगैरे आपण ठेवतो, तर सूपात म्हणजे कसं सारवलेलं सूप असेल तर त्याच्यामध्ये काय अडकत नाही। तर आता सूप नाही आहे इथे जवळ, म्हणजे इथे नाही आहे सारवलेलं सूप, साधं सूप आहे माझ्याकडे। तर मग आता ते पहिल्यांदा मी परातीमध्ये काढून घेते। हे भाजून झालेले आहेत धने। आता त्यानंतर बडीशोप घालून घ्यायची। ही भाजूनच ठेवली होती मी बडीशोप, म्हणजे कसं आता पावसामध्ये म्हणजे पाऊस चालू आहे ना, तर त्याच्यामुळे कसं बुरशी वगैरे लागते, त्याच्यामुळे मी ही थोडीशी अशी भाजून ठेवली होती। तर हे थोडेसे परत धने भाजून घेते, ते मगाशी भाजले ते, आणि आता हे पण भाजून घेते। तर चांगलं असं एकदम स्लो गॅसवरती मंद आचेवरती हे भाजून घ्यायची आणि चांगली याची नंतर पेस्ट बनवायची। आणि मी धना पावडर पण मी घरात अशीच बनवते, थोडेसे असे भाजते आणि त्यानंतर मग धना पावडर बनवून ठेवते। तर आपण गरम मसाल्यामध्ये आपल्याला कसं लागतो, त्याच्यामुळे मग हा मी आता घरीच बनवणार आहे। ही बडीशोप थोडीशी भाजून घेते आणि ती दुसरीवाली एक बडीशोप असते जी की आपण मुखवाससाठी खातो ना, तर ती पण वापरलात तरीही चालेल, पण ती पण भाजून घ्यायची। तर ही अशी चांगली भाजून घेते। तर बडीशोप पण झालेली, आता काढून घेते। लवंग घेतलेली 20 ग्राम, थोडीशी जास्त वाटली तर तुम्ही काढून ठेवू शकता। ही पण चांगली अशी भाजून घ्यायची। लवंग पण भाजून झालेली आहे, आता ही पण काढून घेते। तर आता ही इथे काळी मिरी, जे सगळं म्हणजे मी मेजरमेंट नुसार मी इथे घेऊन आले। इथे हे सगळं हे बघा, डायरेक्ट अशी म्हणजे कसं बाजारातून पिशवी आणली ना 50 ग्रॅम 20 ग्रॅम, तर त्याचा अंदाज समजतो, तर त्याच्यामुळे मी ह्या अशा पिशव्या घेऊन आली। तर आता इथे मिरी पण भाजून घ्यायची।
तर मिरी पण इथे भाजून झालेली आहे आणि आता ही काढून घेते मी. तर हे इथे आहे बदामी फूल, म्हणजे स्टार फूल बोलतात त्याला, तर हे पण घालून घेते. तर हे पण चांगलं असं मस्त भाजून घ्यायचं. हे पण आता भाजून झालेलं आहे चांगलं, तर हे मी काढून घेते. ह्याला ना मायपत्री बोलतात. तर हे पण चांगलं भाजून घेते. ह्याला काय जास्त वेळ नाही लागणार आहे, कारण की ते नुसती साल आहेत फक्त. अशी चांगली भाजून घ्यायची. ती मायपत्री भाजून झाली. आता वेलची घेते. जवळजवळ 10 ते 15 वेलची येते. तर ही वेलची पण आपण वापरणार आहे. आणि ती दुसरी जाडीवाली वेलची आहे ना, म्हणजे जी मसाला वेलची बोलतात, तर ती पण मी वापरणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर आता हे जायफळ कसं मिक्सरला लवकर बारीक नाही होणार, त्याच्यामुळे मग ते फोडून घेतले. ही ना 2 मोठी जायफळ आहेत, तर ती पण भाजून घेते. जायफळ भाजून झाले, त्याने त्याचे तुकडे करायचे, कारण की ना मिक्सरमध्ये म्हणजे पटकन बारीक होतील. तर त्याच्यासाठी चांगले फोडून घ्यायचे आणि मग ती भाजून मग मिक्सरला चांगली होतील. त्यानंतर आता इथे मसाला वेलची घेतलेली आहे. ती मगाशी ही वाली वेलची वेगळी होती आणि ही मसाला वेलची, तर ती पण भाजून घेते. मसाला वेलची भाजून झाली. आता हे मेथीचे दाणे आहेत, तर एवढे असतील. आता एवढे आहेत, म्हणजे मोठीपेक्षा थोडेसे कमी आहेत, तर ते पण भाजून घेते. आणि ही सगळी रेसिपी मी आईची फॉलो करते, म्हणजे माझी आई बनवते तशी, तर तीच मी तुमच्यासोबत आता शेअर करते. ह्याच्या आधी पण मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तेव्हा आईने बनवली होती. आणि मेथीचे दाणे आपल्याला म्हणजे पचनक्रियेसाठी चांगले असतात. आपण मेथीचे लाडू किंवा असं काही ना काहीतरी खातो ना, तर त्याच्यामध्ये आपण मेथी यूज करतो लाडवामध्ये किंवा वड्यामध्ये पण. तर त्याच्यामुळे हे चांगले असतात आपल्या हेल्थसाठी मेथी, म्हणून मग थोडीशी मेथी टाकायची. तर ही पण चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजली. आता ते पण काढून घेते. त्यानंतर दालचिनीची साल, तर ह्याची अशी बारीक करून घेतली. खूप मोठी मोठी होती, अशी होती, तर त्याची बारीक करून घेते पटकन भाजण्यासाठी. तर ही पण टाकते. तरी पण चांगली भाजून घेते. आणि ही ज्यावेळेला साल ना आई गरम मसाला बनवायची, म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा आई गरम मसाला बनवायची ना, तेव्हा मग ही साल आम्ही ना अशी, म्हणजे साल बोलायचो आम्ही, म्हणजे कसली ते झाडाची साल, असं काय माहित नव्हतं की काय आहे ते. तर त्यावेळेला आई बोलायची की ही थोडीशी खा, आणि खाल्ल्यानंतर मग नंतर समजायचं की ही तिखट आहे भरपूर. ते आता मला म्हणजे नंतर मग समजायला लागलं की ती आपण गरम मसाल्यामध्ये वापरतो ही साल, आणि जेवणाला त्याच्यामुळेच टेस्ट चांगली येते. आणि ही चायमध्ये पण जरी वापरलात ना, चहा म्हणजे जेव्हा आपण चहा बनवतो ना, तर त्यावेळेला पण हे म्हणजे हे लवंग, त्यानंतर ही साल, थोडंसं जायफळ, तर त्याने पण चाय म्हणजे चांगली होते, चहा. तर ती पण ही चांगली अशी भाजते. त्यानंतर ही तेजपत्त्याची पानं आहेत, तर ती पण भाजून घेतलात, म्हणजे ही ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर मी इथे थोडीशीच घेते, म्हणजे एक 4-5 पानं होती, तर ती बारीक बारीक अशी पानं होती, तर ती पण भाजून घेते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलात तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर ही पण भाजून घेते. अशी एक उडाला इकडे. तर हे पण भाजून घेते. हे चांगले सगळे गरम मसाले भाजून घ्यायचे, आणि मग नंतर आपण याची पावडर पेस्ट बनवणार आहे. अशी चाळून ठेवलात तरी चालेल, किंवा विदाऊट चाळता, म्हणजे एकदम बारीक करायची, विदाऊट चाळता ठेवलात तरी चालेल. चाळून ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही, नाही चाळलात तरीही चालेल. असं ही थोडीशी थंड झाली ना की आता मी
ही थोडीशी नंतर कॉटनच्या कपड्यावरती, हे सगळं आता गरम आहे तर हे मी त्यातून नंतर कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेते आणि थंड झाल्यानंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून, मोठं भांडं आहे माझ्याकडे मिक्सरचं, तर त्याच्यामध्ये टाकून मग याची पेस्ट बनवते. तर आता हे सगळं भाजून झालेलं आहे, गॅस बंद करते. तर हे सगळे गरम मसाले भाजून घेतलेले आहेत, धने पण आहेत, जे मी काय म्हणजे माप घेतलेलं आहे ना, तर किती ग्रॅम किती हे घेतलेले आहे, पाव किलो किंवा काय घेतलेलं आहे ते सगळं मी याची डिटेल्स सगळी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि हा थोडंसं आता थंड व्हायला मी थोडंसं याच्यावर टाकून देते, कॉटनचा कपडा ठेवते आणि त्याच्यावरती टाकते, कारण की याच्यात पाणी पटकन पकडेल म्हणून थोडं कॉटनच्या कपड्यावरती टाकते आणि नंतर मग त्याची पेस्ट बनवूया आपण. ही बघा, आणि अशी पावडर ही झालेली आहे, तर अजून थोडीशी आहे तर ती मी परत एकदा अजून लावून घेते बारीक करून. हे बघा, अशी चांगली मस्त अशी बारीक झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तर मी चाळून घेऊ शकतात किंवा विदाऊट चाळता जरी वापरला तरी चालेल. एवढा वास सुंदर येतोय ना, छान वास येतोय, तर नक्की तुम्ही अशी करून बघा. आता ही मी परातीमध्ये काढून घेते. मिक्सरच्या भांड्यामधून ज्यावेळेला आपण आता ही बारीक करतो ना, तर त्यावेळेला पण ती थोडी गरम असते, तर ही 10 मिनिटानंतर मी परत म्हणजे थंड झाल्यानंतर मग आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर मी आता परत एकदा थोडंसं उरलेलं आहे तर ते लावून घेते. आणि आता ही पावडर इथे मस्त थंड झालेली आहे, गरम मसाला पावडर. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.